अवघ्या काही महिन्यांवर आता महापालिकेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत। नाशिकमध्ये गेल्या पालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होती। यावेळेस भाजपकडे 67 तर शिवसेनेकडे 35 नगरसेवक होते। मात्र यंदा भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत, तर गिरीश महाजन यांनी देखील पालिकेमध्ये आता स्वबळाचा नारा दिलाय। त्यामुळे मित्रपक्ष काय भूमिका घेतात याकडे लक्ष असेल, तर शिवसेनेने देखील या दृष्टीने आता चाचपणी सुरू केलेली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे असल्यानं ते देखील जास्त जागांवर दावा करणार आहे। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीमध्ये महायुतीमधील मित्रपक्षांमध्येच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुका महायुती म्हणून सामोरे जातील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आणि या संपूर्ण राजकीय घडामोडींचा नाशिकमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूयात। अवघ्या 2 ते 3 महिन्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर नाशिक महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल जर संख्या बघितलं तर गेल्या 2017च्या वेळी जर आपण बघितलं तर 122 नगरसेवक होते। यामध्ये सर्वाधिक नगरसेवक जे होते ते भाजपचे होते 67, त्याखाली शिवसेनेकडे जवळपास 35 नगरसेवक होते। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिकेच्या निवडणुकी बघता खरं तर आता 3 मित्र पक्षांची युती आहे, महायुती आहे। मात्र या महायुतीमध्ये या जागा वाटप या कशा पद्धतीने होतील का महायुतीमध्येच एकमेकांसमोर टशन उभं राहील हे आपल्याला बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण गिरीश महाजन यांनी खरं तर नाशिक महापालिका ही स्वबळावर जिंकण्याचा नारा दिलेला आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर शिंदेंची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार यांची राष्ट्रवादी असेल यांच्यासमोर पेच झालेला आहे। त्यांच्याकडे किती जागा शिल्लक राहतात किंवा एकत्रित हे निवडणुका लढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आमदारांची जी संख्या आहे ती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे। त्यामुळे त्यांचा देखील जास्तीत जास्त संख्या मिळवण्याचा प्रयत्न राहणार आहे। मात्र एकूणच आता सध्याची परिस्थिती बघता किंवा भाजपमध्ये होणारे पक्षप्रवेश किंवा इन्कमिंगची वाढती संख्या बघता आता महायुतीमध्येच खरं तर रस्सीखेच राहील का एकमेकांसोबतच ही टशन राहणार असून महायुती एकत्रित लढते का स्वबळाचा नारा हा प्रत्येक पक्ष देतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।